नमस्कार मंडळी, आज इथे आपण 5 प्रकारच्या डाळी वापरून तिखट सांडगे बनवणार आहोत। हे तिखट सांडगे पौष्टिक तर असतातच, चवीला सुद्धा अप्रतिम असतात। एकदा बनवून ठेवले तर आपण वर्षभर हे भाजीसाठी वापरू शकतो। तिखट सांडग्याची रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सांडगे बनवण्यासाठी लागणारे पीठ कसे तयार करायचे ते पाहूया। इथे 1 किलो हरभरा डाळ घेतलेली आहे। अर्धा किलो तूर डाळ घेतलेली आहे। पाव किलो मूग डाळ घेतलेली आहे। 100 ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे। पाव किलो मटकीची डाळ इथे वापरलेली आहे। मटकीची डाळ ही सांडग्यामध्ये खूप चव आणते, म्हणून मटकीची डाळ आवर्जून घालायची सांडगे करताना। 4 ते 5 चमचे जिरे टाकलेले आहेत। हे सर्व डाळी मिक्स करून गिरणीमधून दळून आणायचे आहेत। आपल्याला जाडसर दळायचे आहेत, बारीक पीठ करायचं नाहीये, अगदी रवाळ दळून आणायचं आहे, तरच आपले सांडगे चांगले होणार आहेत। बघा इथे पीठ अगदी जाडसर दळून आणलेले आहे, रवाळ दळलेला आहे। इथे मी सगळ्या पिठाचे एकदमच सांडगे बनवणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथिंबीर आणि 1 वाटी लसूण घालायचा आहे। लसूणाचा वापर भरपूर करायचा आहे। तुमच्याकडे जर ओला लसूण असेल तर त्याचा वापर केला तरी चालू शकतो। त्याची चांगली पेस्ट करून घेतली। आता पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। 1 चमचा हिंग टाकलेला आहे। हिंगामुळे सुद्धा सांडग्यांना खूप छान चव येते। 2 ते 3 चमचे लाल तिखट टाकलेला आहे। लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आलं, लसूण आणि कोथिंबीर यामध्ये हे सुद्धा टाकणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि यामध्ये ओतायचं। सर्व जिन्नस छान एकत्र करायचे आणि भरपूर पाणी घालून पीठ मळायचं आहे आपल्याला। पीठ मळताना थोडं सैलसर मळायचं, म्हणजे पीठ भिजल्यानंतर ते थोडं घट्ट होतं। बघा इथे पीठ मळून झालेलं आहे। आता झाकण ठेवायचं आणि 2 तास असंच झाकून पीठ भिजत ठेवायचं आहे आपल्याला। 2 तासानंतर एक प्लास्टिकचा पेपर हांतरायचा आणि उन्हामध्ये हे सांडगे तोडायचे आहेत किंवा बनवायचे आहेत असं सुद्धा म्हटलं तरी चालू शकतं। बघा इथे किती छान पटापट सांडगे बनवले जात आहेत। तर मैत्रिणींनो, आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली। तर इथे आपले सांडगे बनवून झालेले आहे। 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान वाळवायचे आणि नंतर त्याची भाजी बनवायची। भाजीचे रेसिपीचा व्हिडिओ लवकरच येणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।